आत्तापर्यंत आपण पॅन कार्ड काढण्यासाठी आधार कार्डचा वापर करायचो, पण आता पॅन कार्डच्या नियमामध्ये काही बदल झाले आहे. 1 एप्रिल 2026 पासून आता पॅन कार्ड काढण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड बरोबर आणखी काही डॉक्युमेंट द्यावे लागणार आहे. ते डॉक्युमेंट नेमकं कोणते आहेत समजून घेऊ आपण सोप्या भाषेमध्ये. नमस्कार, मी सलमान शेख आणि आपण पाहताय ABP माझा. सरकारी कामांसाठी पॅन कार्ड हा अत्यंत महत्त्वाचा पुरावा आहे. पण आता पॅन कार्ड काढण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड, वोटर ID, जन्म प्रमाणपत्र, ड्रायव्हिंग लायसेन्स, पासपोर्ट, 10वी पास झाल्याचं मार्कशीट अशा कागदपत्रांची गरज लागणार आहे. येत्या 1 एप्रिलपासून पॅन कार्डचे फॉर्म देखील बदलणार आहे. आता जुने फॉर्म चालणार नाही, तर आता तुम्हाला पॅन कार्डसाठी नवीन फॉर्म देखील मिळणार आहे. त्यामध्ये तुम्हाला तुमची सर्व माहिती देखील अपडेट करावी लागणार आहे. यासोबत पॅन कार्डमध्ये आणखी एक मोठा बदल होणार आहे. तो म्हणजे आता तुमच्या आधार कार्डवरती जो नाव आहे तोच नाव आता पॅन कार्डवरती प्रिंट करण्यात येणार आहे. त्यामुळे आता तुमच्या आधार कार्डवरती जी स्पेलिंग आहे किंवा तो नाव आहे तो व्यवस्थित आहे की नाही तो चेक करा आणि त्यानंतरच तुम्ही पॅन कार्डसाठी अप्लाय करा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि पाहत रहा ABP माझा.